फेमस आहे त्यांच्या ऑथेंटिक बिर्याणीसाठी, त्याचसोबतच व्हरायटीज ऑफ स्टार्टर्ससाठी, कारण यांचे जे स्पाइसेस आहेत ते कमाल आहेत. खास बेळगाववरून बनवलेले आहेत आणि त्यांचे शेफसुद्धा बेळगाववरून आलेले आहेत. इथे फक्त नॉनव्हेज नाही तर व्हेजमध्ये सुद्धा बरेच व्हरायटीज अवेलेबल आहेत आणि ही एकमेव अशी ब्रांच आहे जी संपूर्ण मुंबई आणि नवी मुंबई परिसरात आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यांची फ्रँचायझी ट्राय करायची असेल तर तुम्हाला कोल्हापूरला जावं लागेल. नमस्कार, हाय, हॅलो, मी ऋतुजा पोटे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रीमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत पनवेलमधल्या न्यूली ओपन रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे नियाज द ओरिजिनल बेलगाम बिर्याणी, जे फेमस आहे त्यांच्या ऑथेंटिक बिर्याणीसाठी, त्याचसोबतच व्हरायटीज ऑफ स्टार्टर्ससाठी. आणि ही एकमेव अशी ब्रांच आहे जी संपूर्ण मुंबई आणि नवी मुंबई परिसरात आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यांची फ्रँचायझी ट्राय करायची असेल तर तुम्हाला कोल्हापूरला जावं लागेल. तर नक्कीच इथे या. त्याचसाठी चला तर मग जाऊया इथल्या स्पेशालिटीपासून इथलं वातावरण एक्सप्लोर करायला. चला, लेट्स गो. इथे फक्त बिर्याणीज आणि कबाबची स्पेशालिटी नाही आहे तर चायनीज फूडसुद्धा अवेलेबल आहे. आत्ता त्यांनी आपल्याला 2 स्टार्टर्स सर्व केलेले आहेत, ज्याचं नाव आहे कुम पाव चिकन आणि चिकन सॅटे. दिसताना तर खूप टेम्पटिंग दिसतात. लेट्स ट्राय. टेस्ट कमाल आहे. जसा प्रॉपर चायनीज फ्लेवर असतो तसा आहे. म्हणजे काजू टाकल्यामुळे थोडासा स्वीटनेस पण आहे, पण ब्लॅक पेपर आहे, त्याचसोबतच लसूणसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर येतो. आणि बॅलन्स टेस्ट आहे, म्हणजे स्वीट आणि स्पायसी अशी एकदम बॅलन्स टेस्ट आहे याची. याच्यामध्ये बेल पेपर्स पण टाकलेले आहे आणि क्वांटिटी खूप चांगली आहे. चिकन खूप फ्लफी आहे. सो नक्कीच इथे हे ट्राय करा. कुम पाव चिकन. हे आहे चिकन सॅटे. ही इथली सिग्नेचर डिश आहे, तर नक्कीच इथे ट्राय करा. त्यासोबतच टेस्ट कमाल आहे. गार्लिकचा फ्लेवर आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, त्यामुळे त्याचा जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येत आहे. परफेक्ट स्पायसी आहे, म्हणजे ऑफकोर्स चायनीज आलं तर ते थोडासा स्पायसीनेस येतोच, त्यामुळे छान आहे. टेस्ट तर कमाल आहे. हे आहे लॅबनीज कबाब, ज्याच्यावरती मयोनेज आणि मलाई यूज केलेली आहे. लेट्स टेस्ट. टेस्ट तर अमेझिंग आहे. ह्याच्यावरती जे मलाई आणि मयोनेज यूज केलेलं आहे त्यामुळे ह्याला थोडीशी स्वीट टेस्ट येते. पण या चटणीसोबत खाताना, कारण ही चटणी थोडीशी स्पायसी आहे, सो ते चटणीसोबत खाताना स्वीट अँड स्पायसीनेसचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जो तुम्ही बघू शकता तर खूप जास्त बटरी फ्लेवर आहे. आणि मेन म्हणजे परफेक्ट मॅरिनेट केलेला आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्येक बाईटमध्ये त्या मलाईचा जो फ्लेवर येतोय बेस्ट आहे तो. आणि भाजली पण खूप परफेक्ट आहे. हा कबाब खूप छान भाजला आहे. सो नक्कीच इथे या आणि हे लेबनीज कबाब नक्कीच ट्राय करा. हे आहे चिकन बंजारा कबाब. त्याच्यावरती मस्त चिली फ्लेक्सचं गार्निशिंग आहे आणि पीसची जी साईज आहे ती पण बऱ्यापैकी मोठी आहे. याला रेड चिली सॉसमध्ये मॅरिनेट केलेलं आहे.
त्याचसोबत ह्याच्या वरतून पण चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये चिलीचा जो परफेक्ट फ्लेवर आहे तो याच्यात आहे. पण त्याचसोबत खूप जास्त स्पाइसी नाही आहे, एकदम मीडियम स्पाइस आहे, परफेक्ट आहे. आणि मेन म्हणजे ज्युसी आहे खूप चिकन. आणि ह्याचं जे मॅरिनेशन आहे, मी जसं सांगितलं ह्याच्या प्रत्येक बाईटमध्ये ते मॅरिनेशन आहे. सो नक्कीच या आणि इथे हे चिकन बंजारा नक्कीच ट्राय करा. इथे फक्त नॉनव्हेज नाही तर व्हेजमध्ये सुद्धा बरेच व्हरायटीज अवेलेबल आहेत. आत्ता आम्हाला त्यांनी पनीर टिक्का सर्व केलेला आहे, पण त्याचसोबतच जर तुम्हाला व्हेजमध्ये ट्राय करायचं असेल तर इथली व्हेज क्रिस्पी अमेझिंग आहे. त्याच्यासोबतच पनीर ड्रॅगनसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता मी हे ट्राय करते आहे. टेस्टमध्ये स्पायसी आहे. जर तुम्ही खरंच स्पायसी लेवर असाल तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता इथे येऊन. पण हे जे आहे ते खूप मस्तपैकी रोस्ट केलेलं आहे, त्यामुळे त्या तिक्काचा जो फ्लेवर आहे तो प्रत्येक बाईटमध्ये येतो आहे. आणि पनीर पण एकदम फ्लफी आहे, सॉफ्ट आहे, त्यामुळे असा तो एक रोस्टेड फ्लेवर आणि सॉफ्ट पनीर परफेक्ट टेस्ट आहे. आणि स्पायसी आहे. नक्कीच या आणि इथे पनीर टिक्का त्याच्यासोबतच व्हेजमधले वेगवेगळ्या व्हरायटीज नक्की ट्राय करा. इथली अजून एक व्हेजमधली स्पेशालिटी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर नक्कीच पनीरसाठी ट्राय करा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, नॉनव्हेजमधले चिकनसाठी ही इथली सिग्नेचर डिश आहे, तसंच व्हेजमधले इथली ही सिग्नेचर डिश आहे. याला मस्तपैकी पीनटचं कोटिंग केलेलं आहे, भरपूर क्रश शेंगदाणे यूज केलेले आहेत. शेजवान सॉसमध्ये याला एकदम मोल्ड केलेलं आहे, त्यामुळे स्पायसी टेस्ट आहे पण स्वीटनेस थोडा जास्त आहे. आणि ह्याच्यावरती क्रश पीनट टाकलेले आहे, त्यामुळे त्याची पण टेस्ट येते आहे. आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते एकदम मस्त केलेलं आहे, एकदम क्रिस्पी फ्लेवर येतो आहे. मेन कोर्समध्ये त्यांनी आपल्याला मुर्ग मटका सर्व केलेला आहे, त्याच्यासोबत बटर कुलचा. टेस्ट खूप बॅलन्स आहे. मेन म्हणजे ह्याच्यात जी ग्रेव्ही आहे त्याला एक टॉमॅटोचा फ्लेवर आहे, टॉमॅटो यूज केलेला आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर जास्त जाणवतो आहे. आणि स्पायसी नाही आहे टेस्ट, मी जसं सांगितलं बॅलन्स टेस्ट आहे एकदम. आणि ह्या बटर कुलच्यासोबत खाताना तर ऑथेंटिक लागतं एकदम. आणि त्याच्यासोबतच जे चिकनचे पीस आहेत ते सगळे बोनलेस आहेत, एकदम ज्युसी चिकन आहे इथलं. तर नक्कीच या आणि इथे हे मुर्ग मटका नक्की ट्राय करा. आणि आता फायनली आपण इथली मटन बिर्याणी ट्राय करणार आहोत, ज्यासाठी हे रेस्टॉरंट खूप जास्त फेमस आहे. मटन पण एकदम लुसलुशीत आहे. आणि आपल्याला या मटन बिर्याणी सोबत मिरचीचं सॅलन आणि पुदिना चटणी दिलेली आहे. आय थिंक ही पुदिना चटणी खूप वेगळी आहे. वाव.
इथल्या प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर या बाईटमध्ये येतोय आणि मेन म्हणजे मला सर्वात जास्त आवडली ती म्हणजे बिर्याणीची टेस्ट. बिर्याणी म्हटलं तर थोडासा स्पायसीनेस येणारच, त्यामुळे परफेक्ट स्पायसी आहे. पण बिर्याणीसाठी जे बिर्याणी मसाला यूज केला जातो, आय थिंक हा त्यांचा ऑथेंटिक मसाला आहे. कारण याच्या प्रत्येक बाईटमध्ये ही जी टेस्ट आहे किंवा या मटनवरती पण जो मसाला मॅरिनेट केलेला आहे ती पण टेस्ट छान लागते आहे. आणि एकदम सॉफ्ट राईस आहे, एकदम फ्री फ्लो ऑफ राईस आहे. आणि मला असं वाटतं की बिर्याणी तर कमाल आहेच, पण त्याच्यासोबत ही जी मिरचीचं सॅलन आहे त्याची टेस्ट पण जास्त छान आहे. आणि ही पुदिना चटणी तर छानच आहे एकदम. याच्यामध्ये असं छान कांदासुद्धा टाकलेला आहे. इथे फक्त मटन बिर्याणीच नाही तर वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ बिर्याणी आहेत. जसं की चिकन बिर्याणीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, प्रॉन्स बिर्याणी आहे. तर मटन बिर्याणी सोबतच इथल्या ओरिजिनल वेगवेगळ्या बिर्याणीज ट्राय करा, कारण यांचे जे स्पायसेस आहेत ते कमाल आहेत. खास बेळगाववरून बनवलेले आहेत आणि त्यांचे शेफसुद्धा बेळगाववरून आलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची जी ऑथेंटिक टेस्ट आहे या मिरची सॅलन आणि पुदिना चटणीसोबत नक्कीच या आणि इथे ट्राय करा. आणि आपल्याला डेझर्टमध्ये आता शाही तुकडा दिलेला आहे, त्याच्यावरती मस्त आल्मंडचं गार्निशिंग केलेलं आहे. टेस्ट ऑफकोर्स स्वीटच आहे, खूप जास्त स्वीट नाही आहे, एकदम बॅलन्स स्वीट आहे. आणि ह्याच्यावरती मलई आहे आणि ह्याच्या आत जे स्टफिंग आहे ते रबडीचं आहे आणि ती जी रबडीची टेस्ट आहे ना कमाल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हे खाता तेव्हा ह्याच्या दोन्ही फ्लेवर्स तुम्हाला ट्राय करायला मिळतात, एक तर मलई आणि दुसरं तर त्या रबडीचा फ्लेवर. नक्कीच ट्राय करा हा शाही तुकडा इथे येऊन. व्हरायटीज ऑफ बिर्याणीज, कबाब आणि चायनीज ट्राय करण्यासाठी नक्कीच या नियाज द ओरिजिनल बेलगाम बिर्याणी येथे. यांच्या टोटल 12 ब्रांचेस आहेत, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक इन्क्लुडिंग. तर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातली ही एकमेव ब्रांच आहे, त्यामुळे नक्कीच या आणि इथल्या प्रत्येक व्हरायटीचा, इथल्या प्रत्येक स्पेशालिटीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. त्याचसोबतच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या यात्रेला. तोपर्यंत धन्यवाद.